या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. दुर्गी भुवनेश्वरीला सांगत असते की आपण त्या मास्तरनीचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकूयात. मात्र भुवनेश्वरी म्हणत असते की दुर्गे आपण असं काही करायचं नाही आणि मुळात त्या व्हिडिओमध्ये सुनबाई काही चुकीचं वागत नाहीयेत, त्यामुळे त्यांची बदनामी वगैरे होण्याचा तर प्रश्नच नाही. पण दुर्गी म्हणत असते की अगं ताई असं कसं, तुला असं वाटतंय ना की ती त्या मुलाच्या गाडीत बसली आहे म्हणून मग तिची बदनामी होणारच. तर भुवनेश्वरी म्हणत असते की हो, आम्हाला वाटलं असं कारण आम्ही सुनबाईंना ओळखतो. त्या परक्या माणसासोबत बोलतायत, त्याच्या गाडीत बसल्यात याचा आम्हाला राग येतोय. मात्र लोकांना हे काही वावगं वाटणार नाही. पण दुर्गी म्हणत असते की अगं लोकांचं जाऊ दे, पण तिला ओळखणारे लोक तर तिची बदनामी करतीलच ना, ते तिला काहीतरी बोलतीलच ना. मात्र भुवनेश्वरी म्हणत असते की लोक काय करतील याचा आपण विचार करायला नको. त्या व्हिडिओचा वापर फक्त आपण अधिपतींसाठी करायचा. तर दुर्गी विचारते ते कसं, तर भुवनेश्वरी तिला सांगते की हा व्हिडिओ अधिपतींपर्यंत पोहोचायला हवा, बाकी हा व्हिडिओ तू कुठेही टाकू नको. आणि त्यावर दुर्गी नाईलाजाने हो म्हणते. दुसरीकडे अक्षरा अधिपतीला भेटण्यासाठी फॅक्टरीत आलेली असते. ती अधिपतीच्या जवळ जाते, मात्र तो तिच्याकडे वळून बघतही नाही. अक्षरा म्हणत असते की अधिपती तुम्हाला माझ्याशी बोलायचंही नाही आहे का, आणि मग ती त्याला हात लावते. मात्र अधिपती तिचा हात झटकतो आणि तिला रागातच विचारतो की कशासाठी आला आहात तुम्ही इथे. तर अक्षरा म्हणत असते की अधिपती मी तुम्हाला भेटण्यासाठी आली आहे, मला तुमच्याशी बोलायचं आहे. मात्र अधिपती म्हणत असतो की आता काही बोलण्यासारखं राहिलेलं नाही आहे, तुम्ही इथून जाऊ शकता, प्लीज परत इथे येऊ नका. आणि त्याच्या अशा बोलण्यामुळे अक्षरा दुखावली जाते. ती तरीही त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते, पण अधिपती खूप जास्त चिडलेला असतो. त्यानंतर तो मोठमोठ्याने ओंकारला हाका मारू लागतो आणि म्हणू लागतो की ओंक्या बाबा ये इथे आणि अजून 2 साक्षीदार घेऊन ये, नाहीतर मास्तरीनबाई पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये जातील आणि आमच्या विरोधात कंप्लेंट करतील की आम्ही त्यांना मारहाण केली, आम्ही त्यांचा छळ केला. आणि तो मोठमोठ्याने ओंक्याला आवाज देऊ लागतो आणि त्याच्या अशा वागण्याचा अक्षराला खूप त्रास होतो. पण तरीही ती अधिपतीला समजावत असते, पण अधिपती रागातच तेथून जाण्यासाठी निघतो. पण अक्षरा त्याचा हात पकडत म्हणते की थांबा अधिपती, मला बोलायचं आहे. पण तो म्हणतो की मास्तरीनबाई हात सोडा. पण अक्षरा म्हणते की नाही अधिपती, हा हात मी सोडण्यासाठी पकडलेला नाही आहे. आणि तुम्ही विसरलात का, आपण लग्नाच्या वेळी सप्तपदी घेतली होती, तेव्हा एकमेकांना 7 जन्म एकत्र राहण्याचं वचन दिलं होतं. आणि ते ऐकून अधिपती अजूनच चिडतो. तो म्हणत असतो की आता तुम्ही असं गोड गोड बोलू नका आणि आम्हाला पुन्हा तुमच्या जाळ्यात फसवू नका. तर अक्षरा म्हणत असते की अधिपती हे काय बोलताय तुम्ही, मी काय म्हणते ते प्लीज एकदा शांतपणे ऐकून तरी घ्या. तर दुसरीकडे भुवनेश्वरी दुर्गीला सांगते की आता तू अधिपतींना कॉल कर आणि आम्ही जे सांगतोय ना ते त्यांना सांग, त्यांना ताबडतोब घरी बोलावून घे. आणि त्यावर दुर्गी म्हणते की ठीक आहे. त्यानंतर भुवनेश्वरी दुर्गीला बक्षीस म्हणून एक सोन्याची अंगठी देते, त्यामुळे दुर्गी तर खूपच खुश होते. मात्र त्यानंतर ती नाटक करत भुवनेश्वरीला म्हणू लागते की अगं ताई, या बक्षिसाची खरंच काही गरज नव्हती, बक्षीस मिळावं म्हणून मी तुझं काम केलं नाही. खरं तर ना मकर संक्रांतीच्या दिवशीच मी त्या मास्तरनीचा खेळ संपवणार होते, पण तू मला थांबवलं. ती तुला काही बोलली ना तर ते मला सहन होत नाही, आता बघ मी तिची कशी वाट लावते ते. आणि त्यावर भुवनेश्वरी हसतच हो म्हणते. दुसरीकडे अक्षरा अधिपतीला समजवण्याचा प्रयत्न करत असते, मात्र त्याचं सतत एकच सुरू असतं की मास्तरीनबाई तुम्ही आमच्या विरोधात, आमच्या आईसाहेबांच्या विरोधात तक्रार का केली, तुमची इथपर्यंत मजल कशी काही गेली, तुम्ही असं कसं वागू शकता. आणि त्यावेळी अक्षरा त्याला हे सांगत असते की अधिपती माझी चूक झाली, मला मान्य आहे, पण एकदा माझं ऐकून घ्या ना. पण अधिपती काही ऐकतच नाही. तो बाहेर जाण्यासाठी निघतो आणि अक्षरा त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते. मात्र अधिपती तिला धक्का देतो, त्यामुळे ती खाली पडते आणि तिच्या अंगावर गुलाबाच्या पाकळ्या पडतात. हे बघून अधिपतीला वाईट वाटतं, मात्र तो स्वतः अक्षराला आधार देण्यासाठी, तिला उठवण्यासाठी जात नाही. ती कशीबशी उभी राहते. तर अधिपती पुन्हा तेथून जाण्यासाठी निघतो, मात्र ही पुन्हा त्याला थांबवते. ती त्याला पोटतिडकीने समजवण्याचा प्रयत्न करत असते, म्हणत असते की अधिपती मला माहिती आहे माझी चूक झाली, पण आता मला माझी चूक कळली आहे, मला तुमच्यासोबत संसार करायचा आहे, तुमच्यासोबत राहायचं आहे, प्लीज एकदा माझं बोलणं ऐकून घ्या. पण तो काही ऐकून घेत नाही. उलट तो म्हणत असतो
की आम्हाला तुमच्याकडून कधीच ही अपेक्षा नव्हती. आम्हाला आईसाहेब सांगत होत्या, पण तरीही आम्ही त्यांचं बोलणं ऐकलं नाही आणि तुमच्यावर विश्वास ठेवला. पण तुम्ही आमचा विश्वासघात केला. तुम्ही आईसाहेबांच्या विरोधात तक्रार करून खूप मोठी चूक केली आहे. तर अक्षरा म्हणते की मी पुन्हा असं नाही करणार. तर अधिपती म्हणत असतो की पुन्हा असं करायचा विचारही करू नका, नाहीतर तुम्हाला खूप महागात पडेल हे लक्षात ठेवा. आणि ते ऐकून अक्षरा खाली मान घालते. दुसरीकडे भुवनेश्वरी दुर्गीला तिचा प्लॅन सांगते आणि म्हणते की आता तू ताबडतोब अधिपतींना कॉल कर आणि त्यांना घरी बोलावून घे. इकडे अक्षरा आणि अधिपतीचं बोलणं सुरू असतं. मात्र बोलण्यापेक्षा त्या दोघांमध्ये वादच जास्त होत असतो. अक्षरा म्हणत असते की मला खरंच तुमच्याशी वाद घालायचा नाही आहे, शांतपणे बोलायचं आहे. मात्र तो ऐकून घ्यायला तयार नसतो. तो अक्षराला म्हणत असतो की आम्हाला माहिती आहे मास्तरीणबाई, तुम्हाला आमच्या आईसाहेब आवडत नाही, त्यांच्याविषयी तुमच्या मनात राग आहे. मात्र म्हणून तुम्ही खोटी तक्रार दाखल कराल असा विचार आम्ही कधीही केला नव्हता. मात्र तुम्ही तसं केलं, तुम्ही का वागला तसं? तर अक्षरा म्हणत असते की माझ्याकडून चूक झाली, मी रागाच्या भरात तशी वागले, पण आता मी पुन्हा असं नाही करणार. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, मला एकदा माफ करा, एक संधी द्या. मात्र अधिपती काही ऐकून घेत नसतो. तर अक्षरा त्याला मग बाळाची न्यूज सांगायला लागते. ती म्हणत असते की अधिपती, आपल्याला जोडणारा एक दुवा आहे. पण ती पुढे काही बोलणार इतक्यात अधिपतीला दुर्गेचा कॉल येतो. दुर्गे त्याला विचारत असते की कुठे आहात तुम्ही, घरी येता का, तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तर अधिपती विचारत असतो काय बोलायचं आहे. तर दुर्गी म्हणते की सुनबाईंविषयी काहीतरी सांगायचं आहे आणि अधिपती पटकन बोलून जातो की त्या इथेच आहेत फॅक्टरीमध्ये आणि तो फोन कट करतो. तर दुर्गी लगेच ही बातमी भुवनेश्वरीला सांगते, त्यामुळे भुवनेश्वरी चिडते. तर दुसरीकडे चारुहास सर अस्वस्थपणे त्यांच्या खोलीत फेऱ्या मारत असतात. आजी त्या ठिकाणी चहा घेऊन येतात, पण त्या काही न बोलताच तेथून जाण्यासाठी निघतात. पण चारुहास सर त्यांना थांबवतात आणि काय झालं आहे हे विचारू लागतात. तर आजी म्हणत असतात की तुमच्या सुनबाईंकडून ही अपेक्षा नव्हती. त्यामुळे चारुहास सर विचारतात की काय झालं आहे आणि अक्षरा फक्त माझी सून आहे का, तुमची कोणीच नाही का? तर आजी म्हणत असतात की मी तिला आपलंच मानलं होतं, मात्र तिने कधीही आपल्याला आपलं मानलं नाही. ती असं काहीतरी करेल ना यावर माझा विश्वास नव्हता. आणि मग त्यानंतर ती चारुहास सरांना सांगते की सुनबाईंनी माझ्या भुवीच्या विरोधात खोटी तक्रार केली. जेव्हा पोलिसांनी तिची कसून चौकशी केली ना, तेव्हा त्यांना कळलं की तिने जे काही सांगितलंय ते सगळं खोटं आहे. आणि मग तेव्हा कुठे जाऊन तिने तक्रार मागे घेतली आणि हे कळल्यावर चारुहास सरांना वाईट वाटतं. तर दुसरीकडे अधिपती आणि अक्षरा बोलत असतात. अक्षरा त्याला सांगत असते की अधिपती, आपल्या दोघांना जोडणारा एक दुवा आहे. मात्र अधिपती काही ऐकून घेत नाही. तो अक्षराला बाळाची न्यूज काही सांगूच देत नाही. उलट तिच्याशी नको त्या विषयांवरून वाद घालू लागतो आणि असं करता करता त्यांच्यातील वाद वाढतच जातो. अधिपती तर अक्षराकडे नीट बघतही नसतो आणि जर तिने त्याला हात लावला तर तो तिचा हात झिडकारत असतो आणि त्याच्या अशा वागण्यामुळे अक्षराला खूप वाईट वाटतं. त्यानंतर ते अधिपतीला सांगू लागते की अधिपती, मी तक्रार मागे घेतली आहे, मला माझी चूक समजली आहे आणि मी पुन्हा असं नाही करणार. हवं तर तुम्ही पोलीस स्टेशनला फोन करून विचारा. आणि त्यावेळी अधिपतीला त्या इन्स्पेक्टरने सांगितलेलं आठवतं. भुवनेश्वरीच्या सांगण्यावरून त्या इन्स्पेक्टरने अधिपतीला असं सांगितलेलं असतं की जेव्हा अक्षरा मॅडमने तक्रार केली त्यानंतर आम्ही त्यांची कसून चौकशी केली आणि तेव्हा आमच्या लक्षात आलं की त्या खोटं बोलतायत. आणि मग जेव्हा आम्ही त्यांना खडसावलं तेव्हा त्यांनी कबूल केलं की त्यांनी भुवनेश्वरी मॅडमच्या विरोधात खोटी तक्रार केली होती. आणि हे सगळं आठवून अधिपती रागातच अक्षराकडे बघू लागतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत भुवनेश्वरी अधिपतीला कॉल करते आणि त्याला सांगते की त्या सुनबाईंसोबत तुम्ही काही बोलायचं नाही, तुम्हाला आमची शपथ आहे. एकतर त्यांना तेथून बाहेर काढा किंवा तुम्ही तरी निघून या. आणि मग अधिपती अक्षरासोबत काही न बोलताच तेथून निघून जातो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.